नमस्कार. या भागामध्ये आपण संघटन रचना व संघटन रचनेचे महत्त्व पाहणार आहोत. संघटन रचनेला ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असे म्हटले जाते. संघटन रचना किंवा आराखडा म्हणजे संघटनेचा जणू एक प्रकारे सांगाडाच असतो. संघटनेचे ध्येय प्राप्ती किंवा यश हे संघटन रचनेवर अवलंबून असते. योग्य संघटनेसाठी योग्य संघटन रचनेची गरज असते. संघटन रचनेचा नुसताच सांगाडा करून चालत नाही, तर त्या सांगाड्यासाठी योग्य अशा कर्मचाऱ्यांची योग्य कामासाठी निवड करावी लागते. संघटनेच्या आराखड्यात विविध स्तरावर विविध जागा निर्माण केल्या जातात. कच्चा माल व साधन सामग्री गोळा करून उत्पादन निर्मिती होत नाही, तर त्यासाठी कौशल्यपूर्ण व्यक्तीची त्या उपलब्ध साधन सामग्रीला आकार देण्यासाठी आवश्यकता असते. योग्य व्यक्तीची निवड केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करून व त्याच्या कार्यात्मक विकासाला संधी प्राप्त करून देणे व त्यांना दिलेले कार्य हे कमी वेळात व चांगले करून घेण्याची शक्ती संघटनेच्या आराखड्यात असली पाहिजे. संघटन आराखडा हा कर्मचाऱ्यांना झेपणारा असावा व त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी. कर्मचाऱ्यांचे करावयाचे कार्य हे संघटनेच्या तांत्रिक क्षमतेनुसार असावे. एखादा सर्वसामान्य कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतो हे त्या कर्मचाऱ्यास पटवून दिले तर त्याच्यामध्ये जागृती होते व तो जास्त कार्यक्षमतेने काम करण्यास सुरुवात करतो. व्यक्तीमध्ये असणारे सुप्त गुण व कलागुण हेरून त्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून काम करून घेता आले पाहिजे. अशा प्रकारची संघटन रचना किंवा आराखडा हा आणला पाहिजे. उदाहरण घ्यावयाचे झाले तर बेरोजगारीचे घेता येईल. उच्च शिक्षित मुलांना 1000 रुपयावर देखील नोकऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे एक प्रकारचे मानसिक हनन आजच्या तरुणांना सहन करावे लागते. याला जबाबदार ही प्रामुख्याने सरकारची योजना असू शकते. आता आपण संघटन रचनेची व्याख्या लक्षात घेऊ. कंपनीच्या विविध कार्याची यशस्वी पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यांचा व जबाबदारीचा एक आराखडा अशा प्रकारे तयार करणे की ज्यामुळे कंपनीने ठरवलेले ध्येय विविध कार्याच्या माध्यमातून पूर्ण होतील किंवा ध्येयपूर्तीची ब्ल्यूप्रिंट म्हणजेच एक प्रकारे संघटन रचना होय. दुसरी व्याख्या अशी आहे, व्यवसायातील विविध कार्ये विविध स्तरावर क्रमाक्रमाने करवून घेण्यासाठी जी एक रचना केली जाते तिला आपण संघटन रचना असे म्हणतो. या दोन्ही व्याख्येतून संघटन रचना म्हणजे कर्मचाऱ्यातील असणारा संबंध दर्शवणारा एक प्रकारचा तक्ता होय असे आपल्याला म्हणता येईल. प्रत्येक व्यवस्थापकाने कामगारांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी योग्य असा संघटन आराखडा तयार करणे आवश्यक आहे. आता आपण संघटन रचनेचे महत्त्व लक्षात घेऊ. संघटनाने मानवी जीवनाच्या सर्व अवस्था व्यापून टाकलेल्या आहेत. मानवाचा जन्म एका संघटनेतच म्हणजे हॉस्पिटलमध्ये होतो. तो संघटनेतच शिकतो म्हणजे शाळा महाविद्यालयात शिकतो आणि संघटनेतच तो कार्य करतो म्हणजे कार्यालयात काम करतो. यावरून योग्य संघटन रचनेचे महत्त्व लक्षात येते. संघटन ही व्यवस्थापनाचा एक प्रकारे पाया मानला जातो. संघटनेतून व्यवस्थापनाची प्रतिमा ही सर्वांसमोर येते. योग्य संघटन रचनेचे फायदे आता आपण लक्षात घेऊ. पहिला फायदा आहे तो म्हणजे अधिकार व जबाबदारीचे वाटप. संघटन रचना कर्मचाऱ्यांच्या अधिकाराचे व जबाबदारीचे योग्य वाटप करण्यास मदत करते. त्यामुळे कर्मचाऱ्यातील कलह टाळले जातात. स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याची प्रवृत्ती नष्ट होते व प्रत्येक जण जबाबदारीने काम करतो. थोडक्यात काय तर एकूण कामाचे न्याय वाटप होते. दुसरा फायदा आहे तो म्हणजे संपर्क व समन्वय. संघटन रचनेमुळे कंपनीत प्रभावी संपर्क यंत्रणा राबवता येते. संघटनेतील एका विभागातील काम दुसऱ्या विभागावर अवलंबून असते. त्यामुळे संघटनेत समन्वय असावाच लागतो. त्याचप्रमाणे संघटनेतील विविध कार्यामध्ये व विविध विभागामध्ये प्रभावी समन्वय साधता येतो व त्या कार्यावर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवणे सुलभ जाते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे निर्णय घेणे. संघटनेतील विविध स्तरातील योग्य ते निर्णय योग्य वेळी घेणे शक्य होते. संघटनेत निर्णय घेण्यासाठी एका केंद्राची निवड केली जाते. घेतलेला निर्णय संघटन रचनेतील योग्य संपर्क व्यवस्थेमुळे त्वरित सर्वांपर्यंत पोहोचवला जातो. त्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे बदलत्या व्यावसायिक पर्यावरणाचा स्वीकार. प्रभावी संघटन आराखडा बदलत्या व्यावसायिक पर्यावरणाचा स्वीकार करण्यास तयार असते. योग्य संघटनेमुळे व्यवसायातील कोणत्याही पर्यावरणात्मक बदल लगेच स्वीकारला जातो. त्यामुळे बदलत्या व्यावसायिक पर्यावरणापासून
संघटनेला कोणताही धोका उद्भवण्याची शक्यता नसते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे वाढ आणि विस्तार. योग्य अशा संघटन रचनेमुळे विशेषीकरण करणे सुलभ होते. त्यामुळे व्यवस्थापकीय क्षमता वाढते. मूळ संघटनेला धक्का न लावता व्यवसायाचा वाढ व विस्तार हे शक्य होते. वाढ आणि विस्तार यामुळे साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो. त्यानंतर आहे मनोधैर्य. संघटन रचनेमुळे विधायक स्वयंप्रेरणेला महत्त्व प्राप्त होते व उत्तेजन मिळते. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढीस लागते व त्यांचे सहकार्य अधिक प्रमाणात मिळते. थोडक्यात व्यवस्थापनाची एकूण क्षमता विविध मार्गाने वाढवता येते. त्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे प्रशासनात सुलभता. व्यवसायाचा आकार मोठा असेल तर प्रशासनाचे काम किचकट व गुंतागुंतीचे होते. संघटनेची रचना करताना हा समन्वय कसा घालता येईल याचा विचार हा केला जातो. यामुळे प्रशासनामध्ये सुलभता प्राप्त होण्यास सहजरित्या मदत होते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे नियंत्रणाची सोय. व्यवस्थापनात नियंत्रणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण कोणत्याही व्यवसाय संस्थेचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य नियंत्रणाची गरज असते. नियंत्रणाशिवाय कर्मचारी प्रभावीपणे काम करू शकत नाही. नियंत्रण नसेल तर अपेक्षित उत्पादन अपेक्षित दर्जानुसार तयार होणार नाही. परंतु संघटन रचनेमुळे वरिष्ठांचे नियंत्रण प्रस्थापित करता येते. संघटन रचनेच्या विशिष्ट चौकटीमुळे नियंत्रण ठेवणे सोपे जाते. तसेच कर्मचारी वर्गाच्या दुर्गुणावर व अपप्रवृत्तीवर योग्य नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे उत्पादन खर्चात बचत. उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी उपलब्ध साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे आवश्यक असते. कार्यक्षम व योग्य संघटनेशिवाय हा हेतू पूर्ण होऊ शकत नाही. उत्पादनाच्या सर्व साधनांचा योग्य व पूर्ण उपयोग करून घेतल्यास एकूण उत्पादन खर्चात बचत करता येते व चांगल्या दर्जाची वस्तूची निर्मिती करता येते. त्यानंतर पुढचा फायदा आहे म्हणजे मानवी शक्तीचा प्रभावी वापर. योग्य संघटन रचनेवर मानवी शक्तीचा विकास अवलंबून असतो. योग्य अशा संघटन रचनेत कार्यक्षम व गुणवान कर्मचारी नेमले जातात. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन दिले जाते. मानवी व्यवहार व संबंधांना प्रोत्साहन दिले जाते. कर्मचारी कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. साहजिकच मानवी शक्तीचा प्रभावी वापर जो आहे तो प्रभावी होतो. त्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे पुढाकारास प्रोत्साहन. योग्य अशा संघटन रचनेमुळे कर्मचाऱ्यांना कामात पुढाकार घेण्यास वाव मिळतो. त्यांना आपले काम सुधारण्यासाठी नवीन कल्पना वापरण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या पुढाकार वृत्तीला व सृजनशीलतेला प्रोत्साहन दिल्यामुळे संघटन अधिक गतिमान बनते. पुढचा फायदा आहे तो म्हणजे वैशिष्ट्यीकरणाला प्रोत्साहन. कार्य विभागणीच्या तत्वाप्रमाणे सर्वप्रथम कार्याची विविध प्रक्रियामध्ये विभागणी केली जाते. नंतर प्रत्येक प्रक्रियेची शास्त्रीय तत्वानुसार वर्गवारी केली जाते. त्याचप्रमाणे विविध विभाग स्थापन केले जातात. नंतर प्रत्येक कामगाराची योग्यता लक्षात घेऊन त्याचप्रमाणे त्याला त्या कार्यासाठी नियुक्त केले जाते. याप्रमाणे संघटनेला वैशिष्ट्यीकरणाचा अवलंब करता येत असल्यामुळे प्रत्येकास पात्रतेनुसार काम मिळू शकते. प्रशिक्षणाची संधी मिळते व व्यापक अनुभव मिळून व्यवस्थापकीय विकासाची संधी मिळते. सारांशाने आपल्याला असे सांगता येईल, विविध समस्या सोडवण्यासाठीचे नियोजन म्हणजेच योग्य संघटन होय आणि योग्य संघटनेसाठी योग्य संघटन रचनेची गरज असते. धन्यवाद.